राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिर्डी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाची सुरुवात शिर्डी नगर परिषद कार्यालयात महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आली। यानंतर डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा शिर्डी येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं। नगर परिषदेच्या पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आलं। राजकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम राबवण्यात आला आहे। यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्री विष्णू थोरात यांच्या संकल्पनेतून आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात वृक्षारोपण उपक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। शिर्डीतील अयोध्या नगरी परिसरात नगरसेवक, नगरसेविकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। याप्रसंगी नगराध्यक्षा थोरात यांच्यासह नगरसेवकांनी आयोजनाविषयी अधिक सांगितलं। महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जिल्हा परिषद शाळेत मुलांना वह्या, पुस्तक आणि पेन वाटप करत आहे। तर या वाटप करण्याचा उद्देश आहे की साहेबांचं एक ध्येय आहे की आता हार तुले फुले आज बस झाले। तर साहेबांच्या वाढदिवसाने साहेबांनी सांगितलंय की आज सामाजिक कार्य करा, शाळेंच्या वह्या, पुस्तकं करा। आज आम्ही शाळेत मुलांना पुस्तकं वह्या वाटप केले। तर मी एक संकल्प केला आहे की आज 5 वर्ष मी नगराध्यक्ष राहणार आहे। तर मी संकल्प केला आहे की दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी जिल्हा परिषद शाळेत आणि मराठी शाळेत पुस्तकं वाटपाचा संकल्प केला आहे आणि वृक्षारोपण हे साहेबांच्या 5 वर्षात 10,000 झाडं लावण्याचाही संकल्प केला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं भरगच्च कार्यक्रम शिर्डी नगर परिषदेच्या सर्व नगरसेवक, नगरसेवकांनी करण्यात आलेले आहेत। आज या अनुषंगानं शिर्डी नगरीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात व सर्व सन्मान्य नगरसेविका, नगरसेवक, सभापती यांच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला। त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा आहे की ज्या शाळेमध्ये गोरगरीब लोकांचे जे मुलं असतात ते शिक्षण घेत असतात, त्याच्यामुळं त्यांना देखील शालेय वस्तूंचे वाटप या ठिकाणी वह्या आहेत आणि पेन आहेत त्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जिल्हा परिषद शाळेबरोबर ते उर्दू शाळा आहे, त्या उर्दू शाळेमध्ये देखील शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं नामदार साहेबांची जी शिकवण आहे, शिकलाचं टिकाल, याच अनुषंगानं आमच्या सर्व नगरसेवकांनी त्यांचं अनुकरण करून हे जे गोरगरीब जे लोक आहेत आणि त्यांची जे मुलं आहेत, खरं तर आपलं संपूर्ण आयुष्य हे लोक कावड कष्ट करत असतात, त्याच्यामुळे निश्चितच त्यांचं आपल्या मुलांकडे दुर्लक्ष जातं शैक्षणिकसाठी। त्याच्यामुळं आज त्यांची ही गरज पूर्ण करण्याचं काम शिर्डी नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलं आहे। एक रास्त असा अभिमान आम्हाला देखील आहे। त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं वातावरण नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी बघायला मिळतं। नगर जिल्हापालक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शिर्डी शहरात खूप ठिकठिकाणी खूप वेगवेगळे उपक्रम राबवले गेले। तसाच उपक्रम आम्ही या जिल्हा परिषद शाळेसाठी आज या ठिकाणी आलो। तर लहान मुलांना आम्ही वह्या, पेन वाटप केले, वाढदिवसानिमित्त वाटप केले। तर त्या साहेबांचं असं म्हणणं होतं की माझ्या वाढदिवसाला कोणी काही मला पुष्पगुच्छ, शाल देऊन माझा सत्कार करू नये, फक्त तुम्ही सामाजिक काहीतरी बांधिलकी म्हणून या समाजातल्या ठिकठिकाणी जिथं गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शालेय वस्तू किंवा पुस्तके देऊन त्या स्वरूपात हा खूप छान माझा वाढदिवस साजरा केला जाईल। तसे त्या निमित्ताने आम्ही या शाळेत, जिल्हा परिषद शाळेत येऊन व तसेच जिल्हा परिषद शाळेत व तसेच उर्दू शाळेचे विद्यार्थी यांना बोलावून या ठिकाणी खूप छान आम्ही असा उपक्रम राबवला। एकंदरीतच नामदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक
उत्तरदायित्व जपणारे हे उपक्रम राबवून शिर्डी शहरातील विविध मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.